मित्रांनो, आत्ताच नुकत्याच 10वी आणि 12वीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत आणि विद्यार्थ्यांनी आता या परीक्षेची तयारी आता आपण सुरुवात करायला पाहिजे. कारण आता 3च महिने परीक्षा राहिली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त सराव करण्यावर भर आपण दिला पाहिजे. मुलांना महत्त्वाची गोष्ट अशी सांगायची आहे की 3 महिन्यामध्ये किमान आपण एका विषयाच्या 10 प्रश्नपत्रिका सोडवल्या पाहिजेत आणि जो विषय अवघड आहे त्या विषयाकडे आपण जास्त लक्ष दिलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला 3 तासामध्ये पेपर कव्हर करता आला पाहिजे. हा एक महत्त्वाचा विषय आहे. म्हणून मुलांनी आता इकडं तिकडं जास्त वेळ वाया न घालवता आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करणं महत्त्वाचं आहे. कारण याच 10वी आणि 12वीच्या वर्षामध्ये आपल्या पुढच्या शैक्षणिक जीवनाची खरी वाटचाल अवलंबून असते. त्यासाठी आपल्या स्वतःच्या अभ्यासावर आपण जर लक्ष दिलं तर नक्कीच आपल्याला उज्ज्वल भविष्याची वाट सापडू शकते आणि आपल्या वडिलांच्या आयुष्यामध्ये जे काही महत्त्वाचे स्वप्न आहेत ते आपण पूर्ण करू शकतो. कारण या काळामध्ये आपल्याला परीक्षेच्या कालखंडामध्ये किंवा परीक्षा देत असताना अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या समस्या उद्भवू शकतात. आपण योग्य मार्गदर्शन घेऊन प्रश्नपत्रिका सोडवणं, काही कन्सेप्ट क्लिअर करून घेणं, त्याचबरोबर वेळेचं नियोजन करणं. आपण वर्षभर अभ्यास करतोय, फक्त आपल्याला 3 तासामध्ये त्या वर्षभराच्या केलेल्या अभ्यासाचं प्लॅनिंग करावं लागत असते. त्यासाठी आपण 3 तासामध्ये पूर्णपणे कव्हर पेपर केला पाहिजे. तुम्हाला उद्याच्या भविष्यामध्ये काही मोठमोठ्या वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा परीक्षाही द्यायच्या आहेत. त्यासाठी आत्तापासून जर तुम्ही मनावरती घेतलं किंवा आत्तापासून तुम्ही जर आपल्या वडिलांच्या कष्टाची मेहनतीची जाणीव जर ठेवली तर तुम्हाला उद्याच्या म्हणजे भावी जीवनामध्ये खडतर प्रसंगातून जाण्याची वेळ येणार नाही. आणि तुम्हाला माहिती आहे, आपण सर्वजण ग्रामीण भागातले विद्यार्थी आहोत आणि प्रत्येकाच्या आईवडिलांना वाटतं की आपल्या मुलानं आपल्यासारख्या खस्ता खाऊ नयेत, त्यानं आपल्यापेक्षा काहीतरी वेगळ्या प्रकारचं चांगल्या प्रकारचं काम करावं, चांगली नोकरी करावी, एखादा मोठा उद्योग करावा. अशा वेगवेगळ्या प्रकारची स्वप्न घेऊन ती बिचारे आईवडील रात्रंदिवस त्या ठिकाणी काम करत असतात. त्यासाठी आपल्या वडिलांची मान खाली जाऊ नये किंवा वडिलांना कुठेही असं अपमानास्पद अशी वागणूक मिळू नये आपल्या वर्तनामुळं. त्यामुळं आपण आपल्या अभ्यासावरती लक्ष केंद्रित केलं पाहिजे. हा एक महत्त्वाचा आणि मोलाचा संदेश तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देतो. आणि तुम्हाला माहिती आहे, कारण हा स्पर्धेचं